Yes, students, lecture number 5 Wave Optics MCQs on reflection of a plane wavefront at a plane surface. Now, see the question number 59. The phenomenon of bouncing back of the light energy from the surface of the mirror is called as reflection of light. म्हणजे आरशावरती जर एखादा प्रकाश किरण पडला तर तो त्याच माध्यमात परत येतो. बाउन्सिंग बॅक म्हणजे त्याच माध्यमात परत येतो, त्याला रिफ्लेक्शन असं म्हणायचं आहे. क्वेश्चन नंबर 60. द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड एज ग्लान्सिंग अँगल. सिनॉप्सिसमध्ये आपण हे अभ्यासलेलं आहे. क्वेश्चन नंबर 61. The angle between incident ray and the normal to the reflecting surface is called as angle of incidence. Question number 62. The angle between reflected ray and the normal to the reflecting surface is called angle of reflection. म्हणजे रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल याच्यातला अँगल ऑफ रिफ्लेक्शन, आणि तो आपण आर ह्या अल्फाबेटनं दाखवतो. ऑप्शन डी हे हिचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 63. द अँगल बिटवीन द ओरिजिनल डिरेक्शन ऑफ द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे इज अँगल ऑफ डिव्हिएशन ड्यू टू द रिफ्लेक्शन. म्हणजे इन्सिडेंट रे जर रिफ्लेक्शन झाला नसता तर तो ज्या मार्गाने गेला असता तो मार्गाने रिफ्लेक्टेड रे याच्यातला अँगल म्हणजे अँगल ऑफ डिव्हिएशन, तो आपण डेल्टाने दाखवतो. आणि डेल्टाबरोबर आपण अभ्यासलं आहे 180 डिग्री मायनस 2i किंवा डेल्टाबरोबर 180 डिग्री मायनस 2r. क्वेश्चन नंबर 64. The angle of incidence is equal to the angle of reflection is the statement of law of course reflection. I is equal to R. Next question number 65. Which of the following statement is true in case of reflection of light? आता दिलेल्यापैकी आपल्याला बघायचं आहे रिफ्लेक्शनमधलं कोणतं इक्वेशन लागू पडतं. आपण एक एक वाचूयात. ऑप्शन ए, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे इक्वेशन रिफ्लेक्शन लागू पडतं. आय इज इक्वल टू आर. ऑप्शन बी वाचूयात. Incident ray, reflected ray and the normal lie in the same plane. हे पण इक्वेशन लागू पडते. हे आपण जे लॉज अभ्यासले त्याच्यातला हा दुसरा नियम आहे, दुसरा लॉ आहे. ऑप्शन सी बघा. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे लाई ऑन अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल. तिसरं स्टेटमेंट पण रिफ्लेक्शनला लागू पडतं आहे. तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ these. Next, question number 66. When the light is reflected from the surface of the mirror, its speed and wavelength will remains the same. आपण अभ्यासलेलं आहे. स्पीड, वेवलेंथ, वेलॉसिटी हे तिन्हीमध्ये काही बदल होत नाही, मात्र त्याच्या फेजमध्ये बदल होतो असं आपण अभ्यासलेलं आहे. आणि म्हणून इथं ऑप्शन आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. क्वेश्चन नंबर 67. द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग सरफेस lie in the same plane. This statement is
आता लॉ, आपण जे 3 लॉज अभ्यासले त्यातला पहिला लॉ आहे I इज इक्वल टू R. दुसरा लॉ आहे की हे प्रश्न म्हणजे दुसरा लॉ आहे. सेकंड लॉ म्हणजे ऑप्शन बी हे उत्तर आहे. तर थर्ड लॉ म्हणजे विरुद्ध अंगास असतात, हा तिसरा नियम आहे, म्हणजे हा दुसरा नियम आहे, म्हणून उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 68. द फेज डिफरन्स बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट इज. आपण पाहिलं आहे रिफ्लेक्शनमध्ये पाय रेडियन एवढा फेज चेंज होतो. पाय रेडियनचं रूपांतर डिग्रीमध्ये केलं तर 180 डिग्री होतं, आणि म्हणून ऑप्शन आहे ऑप्शन डी हे करेक्ट उत्तर आहे. 180 डिग्री म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांचा फेज पाय रेडियन एवढा म्हणजेच 180 डिग्री एवढा असतो. क्वेश्चन नंबर 69. वी कॅन सी ऑब्जेक्ट ड्यू टू. आपल्याला एखादा ऑब्जेक्ट दिसतो, त्याचं कारण आहे त्याच्यावर जर लाईट पडला तो रिफ्लेक्ट होतो आणि मग आपल्याला तो पाहायला मिळतो. आपण अभ्यासलं आहे हायजन्स थेअरीमध्ये लाईट वेव्ज रेटिनाच्या संपर्कात आलं की सेन्सेशन होतं. उदाहरण घेऊयात. एखादी इमारत आहे, दिवस असताना ती इमारत आपल्याला पाहता येते, रात्री अंधार झाल्यावर ती इमारत आपल्याला दिसत नाही अंधारात, पण इमारत तर असतेच. मग दिवसाच्या वेळेस काय होतं, सूर्यप्रकाश त्याच्यावर पडतो, तो रिफ्लेक्ट होतो. रिफ्लेक्टेड लाईट आपल्या रेटिनाच्या संपर्कात येतो आणि मग आपल्याला ती इमारत दिसते. म्हणजे वी कॅन सी ऑब्जेक्ट ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम इट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70. द वेवलेंथ ऑफ distant source of unknown shape is approximately. Wavefront of distant source असं म्हटलं आहे. आपण वेवफ्रंटच्या डिस्कशनमध्ये बघितलं आहे, जसं आपण सोर्सपासून दूर जाऊ, अंतर वाढू, तसं स्पेरिकल वेवफ्रंट इतका मोठा होत जातो की त्याचा छोटा भाग हा प्लेन वेवफ्रंट असतो. इथं डिस्टंट सोर्स म्हटलं आहे, म्हणजे सोर्सपासून आपण दूर आहोत खूप, आणि म्हणून त्याचा वेवफ्रंट हा कुठला वेवफ्रंट असणार आहे, प्लेन वेवफ्रंट असणार आहे. आपण वेवफ्रंटचे 3 प्रकार अभ्यासलेले आहेत, स्पेरिकल वेवफ्रंट, प्लेन वेवफ्रंट आणि सिलेंड्रिकल वेवफ्रंट. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 71. नेचर ऑफ व्हिजिबल लाईट वेव्ज इज सिमिलर टू. आता इथं एक लक्षात घ्यायचं आहे, व्हिजिबल लाईट ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. आता दिलेल्या ऑप्शनमध्ये कोणकोणत्या वेव्ज किंवा रेज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत ते शोधायचं आपल्याला. ऑप्शन ए गामा रेज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. कॅथोड रेज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज नाहीत, ते इलेक्ट्रॉनचा बीम आहे म्हणून त्याला कॅथोड रे असं म्हटलं आहे. बीटा रेज हा पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नाही. अल्फा रे पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नाही. अल्फा रे म्हणजे हेलियम न्यूक्लियॉनचा बीम. हेलियम न्यूक्लियॉन हा पार्टिकल, अशा अनेक पार्टिकलचा रे अल्फा पार्टिकल. म्हणजे इथं नेचर ऑफ व्हिजिबल लाईट इज सिमिलर टू गामा रेज. अशा प्रश्नाची उत्तरं शोधत असताना आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा उपयोग होतो. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज यांची वेवलेंथ 1 फेम्टोमीटरपेक्षा कमी ते 1 किलोमीटरपेक्षा जास्त एवढ्या मोठ्या रेंजमध्ये असते, आणि म्हणून सोयीस्कर त्याच्या वेगवेगळ्या विभागात विभागणी केलेत. म्हणजे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे वेगवेगळे भाग केलेले आहेत, आणि जशी वेवलेंथ वाढेल तसं आपण त्याला कॉस्मिक रेज, गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट, व्हिजिबल, इन्फ्रारेड, रेडिओ वेव्ज, लॉंग वेव्ज अशी विभागणी केलेली आहे. गॅमा रेज ह्यासुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, आणि म्हणून ते व्हिजिबल लाईट आणि त्यांचं नेचर सारखं आहे, म्हणजे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 72. Maxwell electromagnetic theory of light suggests that light consists of oscillation of. आपण ह्या थिअरीचा अभ्यास केला आहे. याच्यात असं म्हटलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ऑसिलेट होतात, ते दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात,
आणि दोघं एकत्र येऊन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होते. त्यांच्या प्रपोगेशनची दिशा या दोघांनाही परपेंडिक्युलर असतात. म्हणजे प्रपोगेशन ऑफ वेव्ह, ऑसिलेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, ऑसिलेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हे तिघंही म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. त्या अनुषंगाने उत्तर आहे ऑप्शन सी, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक व्हेक्टर्स परपेंडिक्युलर टू ईच अदर. नेक्स्ट क्वेश्चन 73. A plane mirror is approaching you at a speed of 10 centimeter per second. You can see your image in it. At what speed will your image approach you? आता इथं आपण सिनॉप्सिसमध्ये जे मुद्दे पाहिलं त्याचा आधार घ्यायचा आहे. इथं कोण मोशनमध्ये आहे? मिरर मोशनमध्ये, म्हणजे ऑब्जेक्ट स्थिर आहे. आपल्याला माहिती आहे मिरर जर व्ही एवढ्या व्हेलॉसिटीनं अप्रोच होत असेल किंवा दूर जात असेल, इथं अप्रोच ही कंडिशन दिली, तर त्याची व्हेलॉसिटी या ठिकाणी दुप्पट होते. सुरुवातीची व्हेलॉसिटी त्याची व्ही इज इक्वल टू 10 सेंटीमीटर पर सेकंद आहे. मिरर तेवढ्या व्हेलॉसिटीनं अप्रोच होते म्हणून त्याची इमेज त्याच्या दुपटीनं अप्रोच होते. म्हणजेच 2v म्हणजेच 10 गुणुले 2 म्हणजे 20 सेंटीमीटर पर सेकंद. आणि म्हणून उत्तर आहे ऑप्शन सी, 20 सेंटीमीटर पर सेकंद. तुमच्या आत्ता लक्षात आलं असेल सिनॉप्सिस आपण जे पाहिलं, गोषवारा जो पाहिला, त्याचा अभ्यास करून ते लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तशा मुद्द्याच्या आधारेच आपल्याला MCQच्या उत्तरापर्यंत क्विक पोचता येतं. अशा प्रकारे आपल्याला MCQ सॉल्व करण्याची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स लेवल येईल. त्याचबरोबर आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन सोडवण्याच्या वेगळ्या ट्रिक्स, आयडिया ऑटोमॅटिकली डेव्हलप होत राहतील. थँक्यू.